विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याचे भूमिपूजन व भव्य शेतकरी मेळावा हा मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता होत आहे. मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्याबरोबर मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांतदादा पाटील, उदय सामंत तसेच सुरेशभाऊ खाडे हे उपस्थित राहणार असल्याने मतदारसंघात बाबरगडात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. विट्यातील महात्मा गांधी विद्या मंदिराच्या मैदानावर या शेतकरी मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती युवा नेते सुहास बाबर व शेतकरी संयोजन समिती यांनी केली आहे. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे स्वप्न होते की माझ्या मतदारसंघातील शेवटच्या गावात टेंबूचे पाणी गेले पाहिजे. ते पूर्ण झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय बोलतात याकडे संबंध मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल भाऊंना प्रचंड विकास निधी दिला होता. त्यांच्या पश्चातही मतदारसंघावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघातील 6व्या टप्प्याच्या भूमिपूजनासाठी ते येत आहेत. महात्मा गांधी हायस्कूलच्या मैदानावर प्रचंड मोठा मंडप घालण्याचे काम सुरू आहे. तरी येत्या मंगळवारी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी विट्यात बाबरगडाची प्रचंड मोठी ताकद दिसणार एवढे मात्र नक्की. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.